आज मी बनवला होता ऑरेंज ज्यूस. कसा ते तुम्हाला सांगतेच, पण बघा सकाळ सकाळ सगळं आवरून जर किचनमध्ये आलं तर किती प्रसन्न वाटतं. आणि सगळ्यात पहिलं काम असतं ते म्हणजे चहा. कारण की आपल्याला पण प्रसन्न वाटावं त्यासाठी चहा म्हणजे आपली एनर्जी ड्रिंक आहे. त्यानंतर बघा सांबार बनवण्याची तयारी केली, कारण की आज आम्ही उडीद वडे बनवणार होतो. आणि हा नारळातली मलई काढण्याचा माझा स्ट्रगल तर तुम्ही बघू शकता. पण मलई इतकी सुंदर होती ना, त्यापुढं हा स्ट्रगल काहीच वाटला नाही. त्यामुळं मलई खाऊन घेतली आणि लगेच मी वडे बनवायला घेतले. तर बघा मी अशा प्रकारे वडे बनवते. पळीवर ना थोडंसं वड्याचं पीठ घेऊन त्याला पाण्याने असं गोल करून त्याला कढईत सोडते, जेणेकरून की आपल्याला ना तेल पण आपल्या अंगावर उडत नाही आणि वडा एकदम अलगद सुटला जातो. ही ट्रिक तुम्हाला माहीत होती का? हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि मस्त वडे पण छान कुरकुरीत होतात. बघा माझे वडे छान झाले होते. मग वडे खाऊन घेतले पहिल्यांदा आणि खूप दिवसांनी हा पिक्चर बघितला. कुणाकुणाला आठवला हा पिक्चर आणि कुणाकुणाला रडू आलं हे पण सांगा. त्यानंतर किचनमधले सगळी कामं करून घेतली. आता इडली, सांबार, डोसे बनवायचं म्हणलं ना, हे एवढी भांडी तर पडतातच. पण काय करणार, जिभेचे चोचले पुरवावं लागतात. त्यानंतर हे संत्री होती ना, ती खूप दिवस झाले तशीच होती. त्यामुळे त्याला सोलून घेतली आणि हे आंबट असल्यामुळं ना कोण खात पण नव्हतं. तर म्हणलं चला ह्याचा ज्यूस बनवू. तर त्यासाठी आधी त्यातल्या सगळ्या बिया काढून घेतल्या, जेणेकरून की कडवट लागू नये. आणि आपल्या गरजेनुसार तुम्ही साखर टाकू शकता. मी यात 2 चमचे साखर टाकली आणि मस्त मिक्सरला लावून घेतलं आणि चाळणीच्या साहाय्याने असं शोधून घेतलं. ज्यूस तर छान असा मस्त आंबट गोड छान लागत होता. त्यानंतर मी श्रवण आणि श्लोकला पण दिला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.